हेलो गाइस। चलो गाइस, अपन जा रहे हैं नंदू भाव के गांव। वहाँ पे बुलाए कि अपन पार्टी करेंगे, तो हम जा रहे हैं मंगेश भाऊ, आशीष भाऊ, भुवन भाऊ और मैं। तो तुमको दिखाते उधर का व्यू कैसा क्या रहता है बम माहौल में। आज हम निकल गए धानोरा से, अभी बस 5 मिनट हो रहे हैं और यहाँ से सिर्फ 6 या 7 किलोमीटर उनका गाँव है। गाँव का नाम है दुकुम। देखो ये जंगल है और ये जंगल में कभी कभी मंगल होता है। तो फाइनली गाइस अपन पहुंच गए नंदू भाऊ के घर। और ये अपने नंदू भाऊ और इधर इनका घर है। ये भुवन भाऊ आ रहे आगे से, ये आशीष भाऊ। अरे लाठी दो भाऊ की लाठी दो। मेरे को लाठी की जरूरत है लेकिन मैं चल नहीं सकता उसके बगैर। और इधर देखो सेटिंग लग रही है, बोलते आने के पहले भाऊ याजगावचे होस का? नमस्कार। भाऊ आपण याजगावचे हो का? हो इथले कुठं भेटते? या दादा काय तुझं वाचो दादू। तो जस्ट अपन अभी पहुंच गए। तो तुमको दिखाता अगला व्यू बाद में। तो अपन पहले अंदर वगैरह जाते, पहले पानी वगैरह पीते, बाद में तुमको दिखाते कैसा क्या रहता है ना। बाय। देखो आने के पहले ही साला आशीष भाऊ तो मजे ले रहे पक्के है, मस्त मजे ले रहे, खतरनाक। क्या मंगेश भाऊ? हाँ कैसा कैसा? हाँ उतरल्यावर का तिकडे अजून दाखवल पाय. आशीष भाऊ आपल्याला काय बोलायचे आहे का? नाही काही नाही ना काय मजा आली, झुलून मजा आली. नंदू भाऊ आपण काही बोलू शकता का? नाही आपण आले, आपला आनंद झाला, मला खूप आनंद झाला. आता एकदिन जरा का खरंच तुम्ही आले म्हणून का? अरे चार बापरे. वर्षापासून म्हणत होते, येतो म्हणून पण आले नाही. आज आले. व्हिडिओ बनवत होतो. अच्छा या दादा. ते त्या झाडांना साप नाही. मित्रांनो खतरनाक म्हणजे इकडला वातावरण आणि सगळं आहे, झाड वगैरे, ऑक्सिजन वगैरे सगळं बढिया. अबे हा झाड दाखव ना बे, या झाडाला साप नाही घरामध्ये. आणि हा असा झाड आहे की ह्या झाडांना साप, इचू म्हणजे जे काही किडा वगैरे आहेत ते काहीच नाहीत. या झाडामुळे दल्लरसारखे किडे कुठून येत नाही. हॅलो गाईज, आपण आता चाय वगैरे पिलो आणि नंदू भाऊ सोबत बसलो. तर ते काहीतरी करून देते ना आपल्याला. त्याच्यानंतर घ्या नंदू भाऊ, तुम्ही काहीतरी सांगा कसा वाटतंय. आम्ही आलो तुमच्या घरी आणि तुम्ही म्हणजे थोडा काही बोलून सांगा. आज की शाम आप सभी दोस्तों के नाम. आणि खूप चांगलं वाटतंय दादा लोक आपण आले आमच्याकडे. आणि विशेष म्हणजे आता काही वेळात आपण समोर 7 किलोमीटर जाणार आहोत, तोडी गाव म्हणून आहे. अच्छा. तिथं आपण फिरायसाठी जाऊ. निसर्गरम्य वातावरण आहे छान. आणि आपल्या सोबत हे बाकीचे पण मंडळी आले, दाखवा त्यांना ठिकाण. हॅलो मित्रांनो, आम्ही नंदकुमार बुडापे यांच्या गावात आलेलो आहोत. हा आहे एकदम त्याच्या गावाकडचा रस्ता, एकदम घना जंगल. फुल रेड एरिया आहे, रेड एरिया. फिरून राहिलो जंगलामध्ये, बघून राहिलो काय भेटते काय दिसते का म्हणून. आमच्याकडे एक काळा डुक्कर आहे, सध्या तो मागे लटकला आहे. गडचिरोली जिल्हा, नसाडी एरिया. हॅलो, आता भाजी बनवून राहिली आहे. आम्ही आता हळूहळू पॅक मारू. आम्ही भाजी बनल्यानंतर जेवण करणार. जेवण केल्यानंतर आम्ही इथून वडसासाठी निघणार आहोत. आता आमच्यासोबत असलेले आमचे मित्रमंडळी यांच्याशी बोला. हॅलो, जेवण करून निघणार आम्ही. जेवण करून निघणार आहोत. भाऊंना सांगितलं आम्ही, पण त्यामध्ये आम्ही नाही, फक्त जेवणापुरती आम्ही, बाकी गोष्टीत आम्ही नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे सम्यक वासनिक? जेवण होऊन केलं का? आम्ही जेवण करून इथून वळताला. तर असे आमचे हे मित्र आहेत डोळे मंडळी. आता आम्ही इथून निघणार आहोत जेवण केल्यावर.
हे बघा आम्ही एवढे लोक आहोत. पण इथून नाही का माझ्यासोबत दारू पिणारा कोणीच नाही आहे. तर ज्यांना कोणाला दारू प्यायचा असेल त्यांनी इथं नंदूरच्या गावाला तुकुमला लवकरात लवकर पोहोचा. मुखात पोट दुखा माझ्या ती लोक पाहिजे ना पोट दुखणार. आता जेवण पार्टी करू. सुरू झाली आहे. आपण दोघं आता जेवण करतो थोड्या वेळात. हो.